मिरजेतील जिबली कन्याशाळेजवळील बापटबोळ येथील गोपाळ नारायणदास देवी शेट्टी यांच्या राहत्या घराला अचानकपणे आग लागली। घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आगीची तीव्रता जास्त असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांच्या 3 ते 4 तासांच्या अथक प्रयत्नातून सदरच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। जुने लाकडी कौलारू तसेच घरात जाळण्यासाठी लाकडे व पालापाचोळा जास्तीचा असल्याने आगीत तो पेट घेतल्याने आगीची भीषणता वाढली। अगदी दाटीवाटीत घर असल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी कसरत करावी लागली। तर घरमालक गोपाळ देवी शेट्टी यांच्याकडील पेटीत ठेवलेले लाखो रुपये, त्यात 10 रुपये 20 रुपयाच्या नोटांची बंडले, रोख रक्कम व काही दागिने आगीच्या भस्मात जळून खाक झाले। त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। सदरची आग कशामुळे लागली आहे मात्र कारण समजू शकलं नाही। सदरची कारवाई अग्निशमन दलाने प्रभारी मुख्य अधिकारी सुनील माळी, ड्रायव्हर जावेद मुश्रीफ, संभाजी सलगर, सचिन जगताप, राजू शेख, दत्तात्रय माने, फायरमॅन विजय पवार, अविनाश चाळके, सागर गायकवाड यांनी केले। मिरज दत्त मंदिर मागे कन्याशाळेजवळ बापटबोळमध्ये एका घराला आग लागल्याची वर्दी प्राप्त झाली होती। त्यानुसार मिरज अग्निशमन केंद्राकडील एकूण 3 गाड्या तसेच खबरदारी म्हणून सांगली अग्निशमन विभागाची 1 गाडी अशा सर्वांनी मिळून तात्काळ घटनास्थळी पोहोचून संपूर्ण आग विझवलेली आहे। घरमालकांचे नाव गोपाळ देवीदास शेटजी असे असून घरामध्ये त्यांनी जास्त प्रमाणात लाकडं, पालापाचोळा वगैरे जास्त प्रमाणात गोळा करून ठेवलेला होता आणि त्यामुळं आग लागलेली आहे। आगीमध्ये त्यांचे संसारोपयोगी साहित्य जळालेले आहे।